श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ओल्या जवळ्याच्या वड्या. त्यासाठी मी इथे ओला जवळा घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला आहे, जाळीतून धुवून घेतला आहे आणि ते बघायचा त्याच्यामध्ये काय आहे का निवडून घ्यायचं. साफ स्वच्छ काय असेल कचरा विचरा तो काढून घ्यायचा. आता त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते. तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तेल घेतले, म्हणजे वड्या तळासाठी, म्हणजे जसं वड्या तळल्या जातील त्याप्रमाणे तेल घ्यायचं. बेसन घेतलेलं आहे, आपला एक बाऊल बेसन घेतलेलं आहे मोठा मी. त्यात जवळ्यामध्ये जसं बेसन जाईल त्याप्रमाणे बेसन घ्यायचं. आणि इकडे मी 4 टेबलस्पून मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. लाल तिखट मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून. अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घेतले. आलं लसूणचा ठेचा घेतलेला. आलं जरा चांगलं घ्यायचं, कारण जवळा कसा नडतो ना, म्हणून आलं जरा जास्ती घ्यायचं. धन्याची पूड घेतलेली अशी भरड करून 1 टेबलस्पून. आणि ओवा अर्धा टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. आणि मी आता इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. 2-3 मिरच्या अशा घ्यायच्या बारीक कापून. कोथिंबीर घेतलेली बारीक कापून. याला कोथिंबीर छान टाकायची व्यवस्थित, मग छान वड्यावं लागतात. आता सर्वात प्रथम आपण काय करायचं, हा कांदा आहे चिरलेला तो घ्यायचा टाकून. कांदा मिरची कोथिंबीर सगळं टाकून द्यायचं. तर यामध्ये आपण बेसन घालून घेऊया. आधी थोडं घालूया, मग नंतर घालूया. तांदळाची पिठी घालूया, ही पण थोडी घालू, मग नंतर वाटलं तर टाकून घेऊ. आता मीठ घालूया चवीप्रमाणे. आधी जरा हळद, मसाला, धने पूड, धन्याची पूड आणि ओवा पण हातावर जरा असा हे करायचा, क्रश करून असा टाकायचा. आणि आलं लसूणची पेस्ट. आता हे सर्व आपण कालून घ्यायचं. हे सर्व कालून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आता सर्व असं कालून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जवळा घालूया. जवळा साफ स्वच्छ धुवून असा पिळून पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण हा जवळा घालूया. जवळा आधीच नाही टाकायचा, कारण कांदा बिंदा जरा मोडून घेतल्यानंतर मग जवळा टाकला ना, मग तो आता एकदम साफ त्याची खिरापत होते. आता थोडं मीठ टाकूया. मगाशी थोडं टाकलेलं, आता थोडं टाकूया. आता याच्यात थोडं अजून पीठ लागेल आपल्याला, आपण पीठ घालून घेऊ. आता याच्यात जसं पीठ जाईल तसं पीठ घ्यायचं आणि जवळ्याला पाणी सुटतो. थोडं तांदळाचं पीठ पण टाकूया. तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात. हे बघा अशा प्रकारे आता आपण हे जवळ्याच्या वडीचं बॅटर करून घेतलेलं आहे. आता मी ते तवा ठेवलेला आहे, फ्राय पॅन. गॅस चालू करून आता आपण तेल टाकून तळायला घेऊ. हे बघा आता आपण फ्राय पॅन ठेवलेला आहे
तर वड्या तळासाठी गॅस पण चालू करून घेतलेला आहे मी. आता आपण तेल घालून घेऊया. असं जरा पाण्याचा हात घ्यायचा वडी टाकताना, वाटग्यात असं पाणी घ्यायचं आणि असं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे वडी व्यवस्थित टाकता येते आपल्याला. तो बॅटरच आपल्याला घेता येतं. असं हे बॅटर घ्यायचं आणि त्या वड्या टाकायच्या. जशा पाहिजेत, छोट्या मोठ्या कशा पाहिजेत तशा टाकायच्या. जवळ्याच्या वड्या पण खूप छान लागतात खायला. आता आपण हे सगळ्या अशा वड्या टाकून घेऊ. असं हाताने जरा द्या, अशा जरा दाबून द्यायच्या, जरा चांगल्या शिजतात. आता मीडियम टू हायवरती ठेवायच्या. असं बघायचं आपण, वाटलं जास्त शेक लागतो तर लो करायचं. आता आपण बघूया थोड्या वेळाने. आता बघूया आपण पलटून. आता ते बघा खालून होत आलेलं दिसतं ते. आता आपण पलटून घेऊ. झाले खालून. आता सर्व वड्या आपण पलटून घेऊ. आता या दुसऱ्या बाजूने पण चांगल्या होऊन दे. अशा खरपूस मस्त होतात. थोडंसं आपण जरासं साईडून असं तेल टाकूया म्हणजे आपल्या वड्या चांगल्या खरपूस होतील, कुरकुरीत खरपूस होतील. बघा आपल्या वड्या झालेल्या आहेत. खूप छान आहे बघा, मस्त कलर आलेला आहे, खरपूस झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. हे बघा पाठीमागून पण कशा छान झाले. बघा आता आपण या काढून घेऊया सर्व. बघा आता आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. अशा प्रकारे खाण्यासाठी आपल्या जवळ्याच्या वड्या तयार आहेत. हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी आपल्या जवळ्याच्या वड्या खूप क्रिस्पी आणि खूप छान झालेले, मस्त वास सुटले. नक्की ट्राय करा. आता बाकीच्या मी अशाच वड्या करून घेते दुसऱ्या. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.